महापालिका बजेट बैठकीत नगरसेविकांच्या पतीची लुडबुड दिसून आली। नियमांकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात रंगली आहे। सोलापूर महापालिकेच्या सन 2026-27च्या बजेट बैठकीत धक्कादायक प्रकार समोर आला असून नगरसेविकांच्या पतींचा थेट प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप होत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। बैठकीदरम्यान छायाचित्रण सुरू होताच काही जण बैठक सोडून निघून जाताना दिसले, तर अनेक ठिकाणी नगरसेविकांच्या पतींनीच पुढे येऊन सूचना देणं, अधिकारी वर्गाशी चर्चा करणं असे प्रकार घडल्याचं पाहायला मिळालं। नियमानुसार नगरसेविकांच्या कामकाजात त्यांच्या कुटुंबियांनी हस्तक्षेप करणं निषिद्ध असताना प्रत्यक्षात मात्र या नियमांना हरताळ फासला जात असल्याचं दिसून आलं। अनेक ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष होत असून यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका मीनाक्षी कडगंची यांचे पती दत्तात्रय कडगंची यांचं नावही चर्चेत आलं आहे। ते देखील प्रशासकीय कामकाजात लुडबुड करत असल्याचं दिसून आलं। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी यापूर्वीच स्पष्ट इशारा दिला होता की बाहेरच्या व्यक्तींनी प्रशासनात हस्तक्षेप केल्यास कठोर कारवाई केली जाईल। मात्र प्रत्यक्ष बैठकीत हा इशारा दुर्लक्षित झाल्याचं चित्र दिसून आलं। आता नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, नियम फक्त कागदावरच राहणार का, की संबंधितांवर खरंच कारवाई होणार? महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखायची असेल तर अशा प्रकारांना आळा घालणं अत्यावश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे। आता प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे।